नमस्कार. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद सगळ्यांना. व्हिडिओ बघा जा की हो. व्हिडिओच बघत नाही कोणी हो. काय लय टेन्शनमध्ये हे. लय टेन्शनमध्ये काय सांगायचं हो तुम्हाला. मला लई टेन्शन यायला लागले अहो. व्हिडिओच बघत नाहीत कोणी. एक बघा किती दिवस झाले दवाखाना पाठीमागं हे. पावणे 2 महिने झाले आम्ही कामाला कोणीच नाही आता सध्या म्हणलं तर. आणि आपल्याला तर काम केल्याशिवाय मार्ग नाही आहे. काम केलं तर छान आहे, नाही तर काय आहे. काम आहे तर सगळं पैसा पाणी येतं या, नाहीतर काय करणार. तरी पण बघा आपले कसे तरी इडव मी टाकत राहायला लागले या. तरी पण मी इडव टाकतच राहायला लागले या. एवढे पण संकटावर संकट आहेत ना, तरी पण मी इडव हे बघा टाकते बघा. कसे ना कसे एवढे दुःखामध्ये पण टाकते इडव. एवढं दुःख आहे जीवाला तरी पण मी इडव टाकते. असं नाही की मी इडव नाही टाकत. त्या यूट्यूबला पण माझी काही दाय आहे नाही अहो. किती आता 2,500पर्यंत. आता काल आजच बघितलं मी. परलं म्हणलं जरा बघ रे म्हणलं तर 2,500पर्यंत सबस्क्राईब आहेत ना. यूज बी बरंच आहेत, असं जास्तच यूज बी आहेत. तरी पण आता मौन पण झालेलं आहे हां. पर काय माहिती आता देवाला माहिती बाबा आणि यूट्यूबला माहिती आपल्याला काय माया येणार आहे का काय. मी तर आशाने बसले. कामं पण नाही आम्हाला आत्ता सध्या. आता कामाला जायचं म्हणलं तर आता हातातलं काम गेलेलं वापस नाही भेटत ना. मग दुसरे लोक लावण्यात जातात ना कामांना. मग आपल्यासाठी थोडं काम ठेवणार आहे कोणी. ते पॅकिंगचं काम करत होते तर आता दुसऱ्या बाया ठेवल्यात त्यांनी पॅकिंगला. त्यांना माहिती यांचं सारखंच असं रडगाणं व्हायला लागले. आता गेलेल्या 6 महिन्यात पण असंच झालं. 1-1.5 महिना. आणि आता ह्या 6 महिन्याच्या नंतर तेच झालं. वर्षातून 2 टाइम झालं. आता हे वर्ष सुखाचं जाऊ बाबा. आशीर्वाद द्या सगळेजण. सुखाचं जाऊ असं देवाला प्रार्थना करते. तुम्ही पण देवाला प्रार्थना करा की या आमच्या बहिणीचं सुखाचं वर्ष जाऊ द्या. आणि मी इडव तर चांगलंच करते बघा. असं नाही की मी इडव चांगले नाही करत काय. मी इडव तर चांगलंच करते. काय माहिती माझे का मीच पसंत नाही कुणाला तेच माहीत नाही मला. नाही कोणाला कसं असते बघा. कुणी पसंत नसलं ना बघत नसतात ना. मला वाटतं मी पसंत नाही वाटतं त्यांना असं वाटायले. मग आता मग कसं काय बघत नाही तर. मी बघते कधी इडव 4-8 दिवसांनी तर 1-2 4-5 जणांनीच बघितलेलं असते. लोकांचा बघा 15 दिवसात 10-10 दिवसात असं 100-200 लोकांनी बघितलेलं असते. माझा इडव तर तसा मोठा इडव तर तसा नसतंच बघा. बारका इडव आपला असतो बघा. बारका इडव म्हणजे लाईक कमेंट हे ते बारकी इडव चालतात. आपला मोठा इडव चालायला पाहिजे ना. मोठा इडव चालायला पाहिजे ना. मी तर प्रयत्न किती करते हे बघा. एवढं दुःख आहे तरी पण मी इडव टाकायचं विसरत नाही आहे बघा. मी माणूस असून ते माझं काय व्हाय नाही अजून बी व्हाय नाही. आता 2 वर्ष होऊन 3रं वर्ष लागले. आता हे नवीन वर्षापासून 3रं वर्ष लागले तरी पण ह्या बघा. आणि मी कंटेंट धरून बी टाकते. असं नाही पहिलं टाकत होते कसं पण बोलत होते म्हणजे नाही का असं साफ बोलणं नाही काय नाही. आणि आता तर बघा मी करते बघा चांगलं. पर आता काय माहिती मलाच कळा नाही असं का व्हायला लागले. आता मोनो पण केलेलं आहे बघा यूट्यूबनं आपलं. परी मग आता काय माहिती आता यूट्यूबलाच माहिती बघा. आता आपल्याला काय माहिती हो. आता यूट्यूबनं पण मेसेज आपल्याला द्यायला पाहिजे ना. आता मला मी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी अनाडी अनपळे. मला एकाचा पण आकडा नाही तरी पण मी हेतूवर आली म्हणायला पाहिजे. मौन झालं म्हणजे माझं नशीबच म्हणायला पाहिजे. मौन झालं ते माझं नशीबच म्हणायला पाहिजे. मी ते मौन झालं तर तेव्हा तर लय रडे होते हो. लय रडे होते. आणि तेव्हापासूनच असं वाईट बोलायला पण लोकांनी सुरुवात केली. आणि माझ्या महागच लागल्या येण्यासारखं. जसं काय मीच यूट्यूबवर आले बघा ना. काय जसं काय वाव तोंडात दात नाही त्या यूट्यूबवर आहेत. एवढं मान हालेल्या त्या यूट्यूबवर आहेत. आणि मीच एवढं काय केलं. मी लोकांची मेहनत करते म्हणून का माझ्याबरोबर असं. मी किती मेहनत करते हो खरंच. मी मेहनत लई करते बघा. आत्ताचे आपल्या पोराला बरं नाही म्हणून मी काम नाही करत. म्हणजे माझं मनच लागा नाही. आणि सारखं दवाखान्याला पळायचं पैसे बघायचं. कुठून पैसे आणावा काय करावा ती काळजी लागते बघा.
तरी पण देव परमेश्वर कुठून ना कुठून म्हणजे पैशाचा आपला ठिकाणा लागतंय, म्हणजे कुठून तरी आपल्याला पैसे भेटतात. पण तेच नाही, याजा ब्याजावर पैसे भेटतात ना. आता ते याजा ब्याज द्यायचं किती आता अवघड खेळ आहे बघा. आता आम्ही कामावरच नाही तर याजा ब्याजाचे पैसे कसे द्यायचे तुम्हीच सांगा. नुसता जीव घाबरल्याहून झालाया. आता मी पण माणूस आहे की हो, असं थोडं आहे की मी जानवर आहे. बघा, सपोर्ट करी जा. तुमच्या सपोर्टमुळं माझं काहीतरी चांगलं झालं तर हे बघा, मी एवढा मोठा आशीर्वाद देईन हो तुम्हाला. मी तर म्हणेन माझे माता बहिणी मला वरी आणलं, माझ्या भावाबंधांनी मला सपोर्ट केला, माझ्या मुलांनी सपोर्ट केला. मी तर हेच म्हणत बघा. पण आता हे बघा व्हायला पाहिजे हो, माझं व्हायला पाहिजे. नाही तर जग हसो. पहिलंच हसत होते माझ्यावर आणि आता तर किती हसते हो. माझं जर झालं तर बरं झालं तर चांगलं म्हणतात मला. सगळं झालं तर चांगलं म्हणतात. आणि आता 2-2.5 वर्ष झाले, आता नाही अजून काहीच यूट्यूबना मॅचेस नाही, काय नाही. यूट्यूबनं तरी हातावर धराव की हो. लय मेहनत करायचा कंटाळा आला हो मला, लय मेहनत करायचा. आणि आपले पोरं बरे नाही तेव्हापासून तर जीव नुसता घाबरून गेलाय. दवाखान्यामध्ये हे बघा एवढं ट्रे भरभर औषध हो. ते का आमचे इडो करू देत नाहीत ना आमचे घरचे, म्हणून मी इडो नाही टाकला. आणि तेवढे औषध आणि दवागोळीन माझे मुलं बघितले असते ना, हे बघा अशा नाकातून नळ्या होत्या. हे बघा हिथून असं काय पायप बिप टाकलेले होते. अहो तुम्ही बघितलं असतं ना, तुमच्या डोळ्यात पाणी आलं असतं. पण आमचे घरचे नाहीत दाखवू देत. म्हणतात कशाला उगाच आपण दुःखी आहेत, तुझ्या यूट्यूब फॅमिलीला कशाला दुःखी करताय. माझे घरचे म्हणतात मला एक पण इडो टाकू देत नाही. तर 1-2 मी असे काढलेले आहेत, मी टाकणार आहे. म्हणजे थोडंसंच आपलं एवढं नुसतं माझा हात आणि त्याचा हात सलांचा तेवढंच, आणि ते वरचे 2 सलान तेवढंच टाकलं म्हणजे काढलं मी. म्हणजे घरच्यांना मी हे होते ना, असं वाटतं नको बाई, घरचे नको म्हणतात ना, नको. आता इडो करते ना, आता इडोला मला कुणी काय म्हणत नाही. इडो करायला पहिलं पोरं पण ओरडत होते, कशाला करते, काय नाही होत, आपल्यासारखेचं नसतंय होत, लोक बोलबचन करतंय, त्यांचं होतं या, आपलं कशाला होईन असं म्हणतात आपले घरवाले, आपल्या मुली. आणि त्यांना वाटतं इज्जत चालली. कसली इज्जत चालली मला तेच कळत नाही. मी काय असं कसले इडव तरी मी कसले करते हो. आता हे बघा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टीचे करते इडव, किंवा घरात काय झालं ते करते इडव. मी काय इडव तरी करते हो. इडवमध्ये तरी काय दाखवते हो. कोणाची आष्टिंग नाही, कोणाचं काय नाही, कोणाचं दचकादचकी नाही. असं नाही का आता कुणी काय बोललं तर हां असं करतात, तसं नाही. माझं साधं सिंपल आहे. आणि बघा चांगलं बोलते, चांगलं चालते. आणि मी ओरडून पण बोलत नाही. मी असं माझं साधं सिंपल आणि सरळ मनाने बोलते मी. आणि लोक कसं काय पण ते म्हणते, तर त्याच्यामध्ये त्यांचं होऊन जातं या. आणि हो तसं बोलायला पण पाहिजे. आता त्यांच्या घरात त्यांचे लेकरं आहेत, त्यांचे सुनबाई आहेत, त्यांचं मुलं आहेत, नातरुंड आहेत. माझ्या घरात ते बघा नातरुंड येत होते, आता नातरुंड पण येत नाहीत. ते नातरुंड पण तर जरा या म्हणलं ना येतच नाहीत. मग आता मी जसं होईन तसं मी करते बघा. आता कुणी मला वाईट म्हणू, अगर चांगलं म्हणू, अगर काय बी म्हणू, आता काय करणार. एक तर मी अनाडी आहे. माझं हे बघा एकाचा पण आकडा नाही. हे बघा अंगठ्या भादर. मग काय करणार तुम्ही सांगा. आणि लाईफ घेत होते तर आता आपल्या पोरांना लई असं जीवावरचा झालं होतं, जीवावरचं त्यांच्या. तर मग मलाच माझ्या मनालाच पटलं नाही लाईव्ह घ्यायला. माझ्या मनालाच पटलं नाही. माझा जीव घाबरून गेला होता. आणि पहिलं दुखलं होतं का 6 महिन्यापूर्वी, 7 महिन्या 8 महिन्यापूर्वी, तेव्हा मला एवढं नव्हतं. मी घाबरले होते, भरपूर घाबरले होते तेव्हा बी. परी नाही का मी तरी बी इडव करत होते, लाईव्ह घेत होते. परी आता नाही का अहो लईच जीवावरला खेळ झाला आता. त्यांचं दुःख मला बघूच वाटलं नाही. त्यांचं दुःख बघून नुसतं असं माझं धरणीमाय अशी एक होत होती. माझा जीवन धरणीमाय मला एक होत होती. मला देव आठवत होते, आईचं दूध आठवत होतं. मी माझ्या स्वतःच्या आईला पण नाही सांगितलं, माझ्या बहिणीला पण नाही, भावाला पण नाही, कोणालाच नाही. त्याने आम्हाला विचारलं नाही. मी सांगितलं त्यांना. एवढं माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तरी मी माझ्या भावंडांना नाही, माझ्या बहिणीला नाही, माझ्या कुणालाच नाही.
ते व्हिडिओमध्ये बघितलेलं तेवढं त्यांनी रडलेलं, तर ते पण त्यांना वाटतंय की काय रडते असं वाटतं त्यांना, ते पण नाव ठेवतात. मग तिथून पुढं मग मी लाईव्ह घेतली पण नाही आहे. आता 1.5 महिना झालं लाईव्ह नाही, काय नाही काय नाही. आपलं रात्रीचं व्हिडिओ करते बघा, किती वाजलेले आहेत, 2 तर वाजले असताना. म्हणून माझे रात्रीचं व्हिडिओ मी दिवसभर व्हिडिओच करत नाही का, तर दिवसभर पोरं सोरं असतात, हे त्यांना नाही आवडत म्हणून मी व्हिडिओच करत नाही. आणि मग ह्या रात्रीचं सगळे झोपले ना तेव्हा मी हे बघा व्हिडिओ करते बघा. मग हे सगळं सुजलेलं असते माझं. आता झोपीचा टाईम असते ना रात्रीचा, आणि आपल्याला तो उद्या व्हिडिओ टाकायचा असते. तर मग हे बघा तोंड बिंड धुते आणि हे बघा व्हिडिओ करते, तर पूर्ण असं सुजलेलं असते, दिसतं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सुजलेलं आहे बघा. आणि माझे चांगले व्हिडिओ आहेत का, ते मी दिवसा काढलेले आहेत, तर ते त्याच्यावर सूज नाही आहे. आणि बघा रात्रीचा आता 2, 2:30, 1:30ला झोपेचा टाईम असते, तरी पण ह्या बघा मी व्हिडिओ करते की नको बाई आपल्याला मोठा व्हिडिओ एक तरी टाकायचा आहे. आणि 2 आडीवर टाकते ना, प्रिन्स बनसोडेच्या आडीवर एक टाकते आणि इकडे एक टाकते. मग मला 2 व्हिडिओ करावं लागते, थोडासा अलग बोलून शिने 2 व्हिडिओ करावं लागते. तर काय करणार तुम्ही सांगा. माझी एवढी मजबुरी आहे ना की माझं जर दुःख सांगितलं ना तुम्हाला रडा येईल. माझं एवढं दुःख आहे माझ्या मनात. बघा आता 1.5-2 महिने झालं कुणीच कामावर नाही, कुणीच नाही कामावर. मग कसं चालत असेल तुम्ही बघा. एक तर आम्ही रोज करतो, रोज खातो, परिसुखी खात होतो. रोज करतो, रोज खात होतो, परिसुखी खात होतो, चांगलं खात होतो. असं नाही की कसं पण खाल्लं हे ते. पहिलं खाल्लं म्हणजे लहान लेकरं होते ना तेव्हा डाळ भात हे ते खायचो जास्त करून. आणि बनवायला पण वेळ नाही भेटायचा ना, तेव्हा पण असेच लेकरं लहान होते तेव्हा दिवसभर बाहेरचे कामं करायचे, रात्रीचा हातशिलाई करायची. आमचे बाजूवाले खूप चांगले होते, माझी नातेवाईकच होती. बाजूमध्ये होते ना माझे नातेवाईक होते, तर ते मला हात शिलायला द्यायची बघा. तर मला शिलाई येत नाही आहे, तर बिचारी मला हात शिलाई द्यायची. त्याचे 4 आणे भेटायचे, एक जम्परचे 4 आणे भेटायचे. तर ते 4 आणे भेटायचे, तर मी 8 जम्पर करायचे, कधी 6 जम्पर करायचे. कधी हे बघा 6 जम्पराचे 1.5 रुपये याचा, कधी 8 केले रात्रीचे ह्या टायमाटाक, तर 2-2 वाजता केलं. लहान लहान असायचे, तर मग ते सगळे लेकरं झोपल्यावर, नवरा झोपल्यावर, मग रात्रीच्या 2 वाजता ते हातशिलाई करत बसायचं. हातशिलाई करत मग ते 2 वाजल्या ना तर मला 2 रुपये भेटायचे. रात्रीच्या 10ला बसलं ना हातशिलाई करायला तर 2 रुपये भेटायचे. आणि असं 2-3 घंटे 2 घंटे 1 घंटा 1.5 घंटा केलं ना तर 1.5 रुपये 1 रुपये भेटायचा. पण ते पण माझ्यासाठी जास्तच होतं ना, ते पण माझ्यासाठी जास्तच होतं. कामाला गेलं तर हे बघा महिन्याचे किती भेटायचे. 2 जागेवर काम होतं, तर 1 जागेवर भेटायचे 50 रुपये आणि 1 जागेवर भेटायचे 100 रुपये महिन्याचं. आणि अजून कोणाचं केलं तर ते भेटायचं 100 रुपये, असं 300 350 म्हणजे 400 रुपयापर्यंत मला महिन्याचे भेटायचे. पण 400 रुपयात पण डाळ भात खाऊन आम्ही खुश होतो जेव्हा माझे लेकरं लहान होते तेव्हा. पण आता काय हो, जसे दिवस येतात तसं राहावं लागते. आपण काही कधी देवाला मागितलं नाही एवढं मोठं की देवा मला एवढं मोठं दे. आपण काय स्वतःचं आहे बघा, झोपडी असू द्या, परी मी म्हणायचे देवा झोपडी तरी दे. तर त्या झोपडी भाड्याने होती, 5 रुपये भाडं होतं. 5 रुपये भाडं होतं त्या झोपडीचं. मग 5 रुपये असताना मग थोडीशी जागा द्या, आमच्या सासऱ्याने जागा घेतली आणि जागा घेतली नाही म्हणजे सरकाराची जागा होती. तर त्याच्यावर लई लोक गावाकडून बीड जिल्ह्याकडून लई लोक येत होते त्या टायमाला. जेव्हा आम्ही 12 वर्षाचे होते का मी, त्या टायमाला बीड जिल्ह्याचे तिकडं लातूर, सोलापूर, तिकडं माजलगाव साईड, धारोळ साईड, म्हणजे कुठले पण आपल्या गावाकडचे लई लोक सुटले होते. गावाला काय कामं नव्हते, धामं नव्हते, पाऊस पडत नव्हता. त्या टायमाला लई लोक आलेले होते. कोणी कामाला लागले कंपनीमध्ये, हे अनाडे अनपड माझ्यासारखे कामाला बिमाला लागले, कोणी सिक्युरिटीला लागलं, कोणी कशाला लागलं, कोणी हॉटेलमध्ये लागलं, तर त्यांचं चांगलं झालं. आणि आमचं नवरा आपला टेलर की शिकत होता, ते बी शिकला नाही काय नाही. नंतर हॉटेलवर चाललं होता, ते पण हॉटेलचं नाही चाललं. आणि नंतर मग एक कंपनीत लागलं होतं, ती कंपनी बंद पडली. असं झालं बघा आमच्या मालकाचं, असं मालकाचं माझ्या झालं. आणि मी हे ते आपलं लोकांचे कामं करायचे,
इकडून तिकडून इकडून तिकडून लेकरं, मग 12 वर्षाच्या नंतर 15 वर्षाच्या नंतर लेकरं झाले, लेकरं लहानाचे मोठे झाले. आपल्या बापाला सहारा दिला. बापाचं आपली लई गरिबी होती, रुपये 2 रुपये बापाला द्यायचं, ते त्यांचं देऊन आपल्याला लेकरं झाले. आता मग आपल्या लेकराचं बघायला लागले. मग आता लेकरं बघून कामं करायचे. लेकरं झाले तर लेकरावर लेकरं, लेकरावर लेकरं, एवढ्या पुरी होऊन बसल्या. लास्ट पोरं झाले म्हणजे झालं मग अर्धा डझन लेकरं. मग ते लेकरं बघून, नवरा बघून, नवऱ्याला बी काम नव्हतं, काय नव्हतं. कुठंतरी आपलं लागण तिथं काम करायचं. आपलं माझं काय त्यांचं काय असं करून करून लहानाचे मोठे लेकरं केले. लेकरं लहानाचे मोठे केले. आपले मुली चांगल्या भेटल्या, त्यांना लग्न केले. एकच घर होतं म्हणून म्हणलं आता एका घरामध्ये चांगल्या घराण्यातल्या मुली आहेत, चांगल्या घराण्यातल्या नाही परी आपल्यासारख्याच घराण्यातल्या, परी लाडा कौतिकाच्या होत्या, एकुलता एक होत्या. त्यांना नको बाई आपल्या पुरी देखण्या दुखण्या आहेत, म्हणून आपलं नको बाई आपल्याला इथं राहायला, झोपडपट्टी लाईन आहे, नको इथं. माझ्या मनाला पटत नव्हतं म्हणून मी मी चांगल्या घराण्यात गेले. त्या 5,000ने मग तिथं चांगलं असंच प्लॉट होतं बघा. हे कसं प्लॉट आहे, असंच प्लॉट होतं. तिथं राहिलं 1 वर्षभर. तिथं भाडं 5,000 भरणं व्हायना म्हणून वापस बघा आमच्याच घरी गेलो. तिथंच दोन रूमा केल्या 2-2 हजाराच्या, आमची 1 रूम. असं करून तिथं काढलं 2 वर्षे. त्याच्यानंतर वापस मन झालं खायऱ्या बायऱ्या, वाटलं नको आता एका मुलाला 1 मुलगा झाला होता. तर म्हणलं जाऊ दे बाबा, आता मुलगा आपलं नको हितं, आपले मुलं राहिले हितं, पण आता आपले नातू नको हितं. म्हणून मी वापस त्याच जागेवर गेले राहायला. मग तिथं 6,000 भाडं झालं. 6,000 भाडं भरत राहिलो. तिथं 10 वर्षे राहिलो. 10 वर्षाच्या नंतर म्हणलं नको, हे पण प्लॅट होतं, असंच प्लॅट होतं, पण ते पलकड झोपडपट्टी लाईन होती. तर मी म्हणलं नको, आता हे लेकरं लहानाचे मोठे होते ना आपले नातरुंड. तर होतं, एक होतं 3 वर्षाचं, एक होतं 4 वर्षाचं, एक होतं 1 वर्षाचं. मग असं करून मग गावामध्ये राहायला आलो. तिथं होतं 10,000 भाडं, नाही 10 नाही, तिथं होतं 7,000 भाडं. 7,000 भाडं देऊन ते पण म्हणलं जाऊ दे बाबा, घर तर चांगलं आहे, ते बी असंच प्लॉट चांगलं होतं म्हणून तिथं वर्षभरच राहिलो. वर्षाच्या नंतर मग ते मालक म्हणायला आम्हाला एक खायचं. आमच्या सुनबाईला म्हणला घेताय का तुम्ही? ती मालकीन म्हणली आम्हाला प्लॉट विकायचे, तुम्ही घेताय का ताई? तर ही मालकीने हे आपल्या सुनबाईला त्या मालकीनं मुलगीसारखं मानलं होतं. म्हणली दुसऱ्यांना आम्ही देणार 17-18 लाखाला, परी तुला 15 लाखापर्यंत देऊ. तरी ह्या आमच्या मुलीला वाटलं कोण ऐकणारे, कोण घेणारे, असं कानाडोळा केला की नाही ऐकणार. अचानक मध्ये ह्याच्यासारखीच मुलगी आली, साधारण मुलगी आपल्या सुनबाईसारखीच आली. तिने एकच अशी नजर मारली, विचारलं सगळं चांगलं आहे का? अहो तिने 15 दिवसातच ते प्लॉट घेतलं. साधं सिंपल मुलीनं 15 दिवसात ते प्लॉट घेतलं. मग ते घेणारा म्हणायला आम्हाला राहायला यायचं आहे, तुम्ही निघा. मग कितीतरी पंचायत पडली, काय करावा काय नाही, आता कुठं जावा कुठं नाही, कसं घर भेटते कसं नाही. कसं तरी गलीमध्ये भेटलं 6,000चं घर, एकच रूम आणि एकच हे किचन. तिथं मरणाचं पाणी येत होतं, असं लई पाणी येत होतं तिथं बघा. पाणी यायचं, पाऊस आला की सगळं गटर भरायचं, ते पाणी घरात यायचं. रात्रीचं एवढं मग चांगलं प्लॉट होतं, ते खाली घर होतं, त्यामुळं सगळं पाणी घाणीघुणीचं घरात यायला लागलं. मग तिथून आमच्या सुनबाईला म्हणलं काय ग बाई, झोपलं तर झोप बी येत नाही, पाणी येईन म्हणून भीती वाटते, या गटराचं पाणी येईन अंगाखाली. म्हणून ते घाबरून म्हणलं नको बाई, दुसरीकडं बघ. तर मग ह्या बघा दुसरीकडं आलो, त्या बघा हिथं आलो तर ह्या बघा हिथं येऊन शिने माझे पोरगंच बिमार पडलं. आता बघ इथं आल्या 2ऱ्याच महिन्यामध्ये माझं पोरगं बिमार पडलं. तर घाबरून गेलो आम्ही. सगळ्यांचे कामं बंद झाले. त्याच्या दवाखान्याच्याच नादी लागलं. 3 महिने त्याचा दवाखाना चालू होता. मग त्याची बायको पण घरातच बसली बिचारी, ती पण काम करत होती, म्हणजे नोकरी करत होते. तिचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, ती शिक्षक होणार होती, परी पैसा भरावा लागत होता म्हणून आम्ही काय एवढं ध्यान नाही. ती म्हणली असती म्हणजे पैसा भरत, आम्ही काय पण करून थोडाफार पैसा पण भरला असता. परी तिचा पण एवढा मूड नाही नव्हता. तिने पण काय आपल्याला
आपल्याला कधी काय सांगितलं नाही. आता आपण कसं काय बोलणार, आपल्याला काय समजतंय, अनाडी बाईला काय समजतंय. आता म्हणलं त्या हुशार आहेत तर त्यांच्या मनाने त्याने म्हणल्या त्या आई एवढा एवढा पैसा लागते तर आम्ही काही बी करून नवरा बायकोनं कुठं बी आम्ही जीव घाण ठेवून पण यांना दिला असता पैसा नोकरीसाठी सुनबाईला. पण आमची सुनबाई आम्हाला कधी बोललीच नाही, एवढा पैसा लागतं आई, एवढा पैसा भरावा लागते आई, तुम्ही होईन का काय मदत, कुठून कुठून तुम्ही काय याजाब्याजाने काढतान का, नोकरी लागल्यावर मग आपण फिरू. आमची सुनबाई पण असं काही बोलली नाही. तर मग आता आम्हाला तरी काय कळतो माझा असा भोळेपणा. मी कामधंदा मरणाचं करते, रात दिवस काम करते, संसार केला भोळेपणामध्ये, मी संसार करते तरी मला एवढं समजत नाही आहे, मला समजत नाही आहे. म्हणून आपल्या सुनबाईचं काम होतं. आमचं मालक तर माझं सगळं ऐकायचे, माझे मालक माझं सगळं ऐकायचे. मग माझ्या मालकाला बी म्हणले असते किंवा मला म्हणले असते तर आम्ही काय बी कुटाणा करून आमचा जीव कुठं घाण ठेवून पण आम्ही तिचं पूर्ण केलं असतं माझ्या सुनबाईचं. माझ्या सुनबाईला शिक्षक झाली असती, तिची जिंदगी सावरली असती, तिने जिंदगीमध्ये कमवून शेने बँक बॅलन्स भरलं असतं, त्याच्यानंतर आमची पण सेवा केली असते. प्रिया बघा असं काहीच घडलं नाही. माझ्या सुनबाई खूप चांगल्या आहेत. म्हणजे मीच असं बोलते कधी कधी, पण माझ्या सुनबाई मला उलटं कधी आत्तापर्यंत कोणी बोललं नाही. आमचं कधी भांडण झालं नाही. दुसऱ्यासारखे आम्ही सासन सुना नाही. मी माझ्या लेकीसारखंच समजलेलं आहे. जशा माझ्या लेकी आहेत तसंच मी त्यांना लेकी समजलेलं आहे. पण गलत फॅमिली होत असते म्हणून त्यांना वाईट वाटतं असं. आपण एखादा शब्द कोणापाशी काय बोललं तर कोणाच्या पोटात राहत नसतंय. म्हणजे आपण एक बोललं तर दोन करून लोक सांगत असतात, त्याच्यामध्ये मग कसं वाईट वाटतं, कोणाला बी वाईट वाटणार. तर आपल्या सुनबाईला का नाही वाईट वाटणार, असं होतंय बघा. पण आमचं भांडणं त्यांना कधीच झाले नाही, कधीच झाले नाही. हे बघा मी त्या काय म्हणतात ना मी त्याच्यातच राजी होते. पण मी माझं कधीच चालवत नाही. मी काय माझं खरं असलं तर मी चालवत नाही. असं वाटतंय आपण अनाडी आहेत. मग संसार केला, लेकरं सांभाळले, घर सांभाळलं, आपल्या बापाला मदत केली, सगळं केलं. पण आता आजकालच्या पोरींना काय कळणार हो, काय कळणार. माझं हुशारपण त्यांना काय कळणार. मी किती हुशार आहे माझ्या मनाला माहिती आहे. मी माझ्याकडे लांबून लांबून कपडे घ्यायला यायचे, बस्ते बांधायला यायचे, सोनं घ्यायला यायचे, माझा विचार घ्यायला यायचे. पण माझ्या सुनबाईला काय कळणार हो, त्यांना काय कळणार. त्यांना काय माहिती मी काय काय केले आणि काय काय नाही. आता देवाला माहिती आहे मी काय काय केलं आहे आणि काय काय नाही. आता तसंच असते, कहाणीच तशी असते ना. काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे, देवाला सारं कळतंय रे. असं असतं बघा, देवाला सारं कळतंय. पण आता आपल्या सुनबाईला काय माहिती आहे मी काय काय केलं आणि काय काय नाही, हे का नाही. असंच असतं बघा. कशा गलत फॅमिल्या होत्या तर त्याला गलत फॅमिली करून नाही घ्यायची. जरी या बघा इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. आता त्यांच्याबद्दल आम्हाला कोणी काय पण सांगतं, तुम्हाला असं बोलले, तुम्हाला तसं बोलले. मग मी त्यांना विचारत पण नाही कोणाला. मी सामनेवाल्याचं ऐकते आणि मी तिथंच सोडून देते. ह्या कानाने ऐकते, ह्या कानाने सोडून देते. चला चार्जिंग चालली या, बोलायचं होतं परी चार्जिंग चालली या. नमस्कार जी, नमस्कार जी, नमस्कार जी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. येडो बघ जावं माझा, येडो बघितला तरच तुम्हाला कळलं. परी मला दुसरंच बोलायचं होतं, मला एक गोष्ट सांगायची होती, परी मी ती गोष्टच राहू दिली आणि मी माझंच सांगितलं तुम्हाला. मला माफ करा, माफ करा. आणि ती चार्जिंग चालली. मला अजून एक व्हिडिओ बनवायचा होता, म्हणजे गोष्टीचा बनवायचा होता. छान गोष्ट होती, आमची आजीबाई सांगायची ना ती गोष्ट होती. परी चार्जिंग चालली आहे. माफ करा मला. युट्यूब फॅमिली, माझे माता बहिणी, माझे बहिणी, माझे भाऊ, माझे भाषे काय बोलले असले तर पूर्ण बघा जा हो, पूर्ण बघा जा. येडं होता तुम्हाला कळलं. असं नाही कळणार हो, असं नाही कळणार. कसं गलत फॅमिली होऊन जाते या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. हे बघा हे मोबाईल लावून ठेवलं होतं, देवाचं लावून ठेवलं होतं. तर मी इकडे बोलायला लागले, ध्यानच नाही मला. हे बघा